नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो. मित्रहो, शेती हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आहेत अन्न, वस्त्र व निवारा. पण त्याही पलीकडे जर आपण विचार जर केला तर शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा ह्या अत्यंत निकडीच्या गोष्टी आजच्या समाज जीवनामध्ये आपल्या झालेल्या आहेत. मित्रहो, आपण पाण्याचा जर विचार जर केला तर ह्या भूतलावर भूपृष्ठावर जेवढं पाणी उपलब्ध आहे त्यापैकी 99% पाणी हे खारवट स्वरूपाचं आहे. म्हणजे थेटरित्या आपल्या मानवी वापरास ते अयोग्य आहे. तो उर्वरित जे काही 1% पाणी आहे त्याच्यापैकी जवळपास 60% भाग हा भूजल स्वरूपामध्ये आहे. तर केवळ 40 म्हणजे 0.40% पाणी एवढंच फक्त आपल्याला वापराकरता उपलब्ध पाणी आहे. त्याच्यामुळे पाणी हा किती आवश्यक आणि महत्त्वाचा घटक आहे हे आपल्याला लक्षात येईल. मित्रहो, जागतिकीकरणाच्या ह्या युगामध्ये, औद्योगिक क्रांतीच्या युगामध्ये शहरांची भरमसाठ मोठ्या प्रमाणात वाढ होतीये आणि ह्या शहरांचा पाणी पुरवठा जो आहे तो धरणांच्या माध्यमातून केला जातो आणि ह्या शहरातून जे काही सांडपाणी, दूषित पाणी जे निर्माण होतं त्याचा कसा वापर करायचा किंवा त्या संदर्भामध्ये मोठी समस्या आज संपूर्ण जगासमोर तसेच आपल्या भारतासमोर, महाराष्ट्रासमोर देखील भेडसावत आहे. मित्रहो, म्हणूनच आज आपण चर्चेला जो विषय घेतला आहे तो आहे ह्या दूषित पाण्याचा शेतीसाठी वापर कसा करायचा. आणि या संदर्भामध्ये आपल्या मनातल्या जे काही शंका आहेत त्या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर तज्ज्ञ उपस्थित आहेत. श्रीयुत प्रकाश बाफना साहेब. बाफना साहेब, नमस्कार. मित्रहो, श्रीयुत प्रकाशजी बाफना हे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील राहू या ठिकाणचे प्रगतिशील शेतकरी आहेत. जवळपास 100 एकर त्यांचं क्षेत्र आहे आणि पुणे जिल्ह्यातून जे काही पुणे शहरातून मुळा मुठेचं जे पाणी जातं तर दूषित पाण्याच्या माध्यमातून ते या ठिकाणी शेती करतात. त्यामध्ये जवळपास 60 एकरहून अधिक क्षेत्र यांचं द्राक्ष पिकाखाली आहे. तर जवळपास 5 ते 7 एकर हे डाळिंब पिकाखाली आहे. तर उर्वरित 18 ते 20 एकर क्षेत्रावर ते चांगल्या पद्धतीने ऊसाचं उत्पादन घेतात. अशा या प्रगतीशील शेतकरी गेले 25 वर्षापासून त्या ठिकाणी ह्या पाण्याचा वापर करून शेती करतात. तर त्यांचे अनुभव निश्चितच आपल्याला या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आपले जे दुसरे तज्ज्ञ आहेत ते आहेत डॉक्टर प्रशांत थवले. थवले साहेब, नमस्कार. डॉक्टर प्रशांत थवले हे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर येथील वरिष्ठ तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहतात. आपल्याला कल्पना आहे की निरी असं त्या संस्थेला ओळखलं जातं आणि पर्यावरण संदर्भामध्ये काम करणारी ही भारत सरकारची प्रमुख ही संस्था आहे. तर आज आपण ह्या दूषित पाण्याचा शेतीसाठी वापर या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. मित्र, आपल्याला कल्पना आहे की आजचा हा कार्यक्रम आपला फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमामध्ये थेट फोन करून आपण प्रश्न विचारून ह्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता आणि चर्चेसाठी किंवा फोन करण्यासाठी आमचा जो दूरध्वनी क्रमांक आहे तो आहे 22 98 80 50 व आमचा दुसरा दूरध्वनी क्रमांक आहे तो 22 90 80 50. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तसेच मोबाईल धारकांनी फोन करण्यासाठी 022 हा यशडी क्रमांक या ठिकाणी लावा. मित्रहो, या ठिकाणी फोन करताना एक आपल्याला निवेदन करू इच्छितो की आपल्या टेलिव्हिजनचा जो व्हॉल्यूम आहे तो आपण कमी करावा, म्हणजे आपला प्रश्न जो आहे तो आम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ऐकू येईल. तर आपण चर्चेला या ठिकाणी सुरुवात करूया. थवले साहेब, आपण ज्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा करतोय तो दूषित पाणी, हा दूषित पाणी नेमकं होण्याची काय काय कारणं आपल्याला सांगता येतील? दूषित पाणी, एक तर दूषित पाण्याचे 2-3 प्रकार आहेत. एक तर घरगुती वापरानुसार जे आपण जसं आंघोळ करतो किंवा शौचालयाला जातो त्याच्यानंतर जे पाणी सिवर लाईनमधून जातो ते त्याच्यामध्ये जीवाणू, विषाणू आणि काही बॅक्टेरिया असतात जे मानवी शरीराला अपायकारक असतात, ते दूषित पाणी. नंतर दुसरं औद्योगिक वापरासाठी जे पाणी वापरतो ते पाणी. नंतर जे उरलेलं त्याच्यात आपल्याला BOD, COD, TDS हे आणि मेटल्स हे सगळ्यात जास्त असतात आणि ते समजा आपण दूषित पाणी शेतीसाठी वापरलं तर ते अन्न साखळीमध्ये येऊन ते मानवी शरीरात पण प्रवेश करतात. त्यामुळे अनेक प्रकारचे रोग पण होऊ शकतात, जसं कॅन्सर आहे, म्हणजे त्वचा रोग आहे, हे प्रकार होतात. बरोबर, म्हणजे दूषित पाणी जे आहे ते विविध कारणांनी प्रदूषित होतं हे पाणी आणि त्याचे मानवी आरोग्याला
खूप भीषण परिणाम असे होऊ शकतात. हे जे काही पाणी प्रदूषण आहे, हे पाणी प्रदूषणाच्या संदर्भामध्ये आपल्या देशातली तसेच राज्यातली काय स्थिती आहे? आपल्या राज्यात जे आहे एक टोटल शेत जमीन आहे 180 मिलियन हेक्टर जमीन आहे. त्यापैकी फक्त 23% जमीनच सिंचनाखाली आहे. आणि या सिंचनाखाल्यामधून सांडपाणी वापरून जे आपण शेतीसाठी वापर करतो त्यापैकी फक्त 10% पाणीच आपण उपचार करून वापरतो. बाकी सगळं पाणी आपण शेतकरी न उपचार करताच वापरतात. त्यामुळे यामुळे जे परिणाम होतात ते मानवी आरोग्यावर पण होतात, शेतीवर पण होतात आणि क्रॉप क्वालिटीवर पण होतात. बरोबर. म्हणजे जे प्रदूषित पाणी आहे त्यापैकी केवळ 10% पाणी आपण प्रक्रिया करून वापरतो, उर्वरित पाणी थेट इथं वापरलं जातं आणि हे चुकीचं आहे. या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन होणं गरजेचं आहे. बापना साहेब, आता आपण सांगितलं की त्या ठिकाणी मुळा आणि मुठा ह्या नद्या आहेत. पुणे शहर हे फार झपाट्यानं वाढणारं शहर आहे आणि या शहरातून जे काही उत्सर्जन होतं, दूषित सांडपाणी वगैरे होतं, त्या माध्यमातून आपण शेती करता. तर हे पाणी प्रदूषण आता गेली 1990 पासून आपण शेती करता, तर आपल्याला काय सांगता येईल या पाण्याच्या प्रदूषणाची पातळी काय आहे किंवा कशी? या संदर्भात मला वाटतं तुम्ही एक थोडीशी फिल्म पण आणलेली, ते आपण बघूया. पण काय सांगाल या संदर्भात? आता हे पुण्यातून जाणारं पाणी आहे, ज्याच्यामध्ये पुण्याचं सर्व वेस्ट वॉटर त्याच्यात येत आहे. याच्यामध्ये सर्व प्रकारच्या इम्प्युरिटीज आहेत, शिवाय त्याच्यात इंडस्ट्रियल वेस्ट सुद्धा जात आहे. आणि अशा प्रकारचं पाणी रोज एक नवीन प्रॉब्लेम त्याच्यात असतो. कधी हिरवा कलर असतो, कधी लाल कलर असतो, कधी तेलकट असतंय, तर कधी खाली पाण्यात घाण भरपूर असते. या सर्व परिस्थितीतून आम्ही 2000 सालापासून शेती करतोय. ते 2000 ते 2010 मध्ये आपण पाहत आहे अशी जलपर्णी आहे आणि त्याच्या खालून पाणी वाहत आहे ना, अशा प्रकारचं हे पाणी आणि त्याच्यावरती करायची शेती, कारण पर्याय नाही दुसरा. आमच्याकडे दुसरी पाणी नाही चांगलं, त्यामुळे जे आहे त्याच्यात शेती करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही आहे. प्रदूषण खूपच आहे. हे पाणी दिसतंय किती मोठ्या प्रमाणात इथं फेस दिसतो, तर त्याच्यात तवंग येते. ऍक्च्युअली जवळ पाहिलं तर फार तवंग हे पाहे फुगे दिसतात, त्याच्यामध्ये सगळे तेलकट तवंग आहेत, केमिकल्स आहेत ते सगळे. बरोबर आहे. आणि जसं थवले साहेबांनी सांगितलं तसं हे पाणी थेटरित्या आपण शेती करता जर वापरलं तर त्याचा निश्चितच शेतीतून जे उत्पादन घेतलं जातं त्याच्यामध्ये जे काही रेसिड्यूज आपण म्हणतो, म्हणजे मानवी आरोग्याला अपायकारक घटक देखील त्यात येत असणार. मानवी झाड सुद्धा जिवंत आहे, झाडाला सुद्धा चांगलंच पाणी पाहिजे, परंतु पर्याय नाही दुसरा. बरोबर. पर्याय नाही म्हणून हे पाणी वापरावं लागते. बरोबर. आता हे जे आहे तर या संदर्भामध्ये आपलं जे दूषित पाणी शेतीसाठी वापरायचं आहे, तर त्यासाठी नेमके दूषित पाण्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत किंवा घटक जे आहेत, तर त्या संदर्भामध्ये आपलं पर्यावरण अभियांत्रिकीचे काय निकष आहेत? पर्यावरण अभियांत्रिकी जे नाही, हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने जे प्रोग्रेसिव्ह अथॉरिटी बॉडी आहे त्यांनी काही घटकांसाठी, शेतीसाठी वापरण्यासाठी काही पॅरामीटरसाठीच हे लिमिट्स ठरवलेले आहे. त्यापैकी डिझॉल्व सॉलिड्स आहे, नंतर आपलं बीओडी आहे, म्हणजे जसं बीओडी कमीत कमी 100 पाहिजे, डिझॉल्व साठी 2100 मिलीग्राम पर लिटर पाहिजे, आणि मेटल आणि याच्यासाठी आतापर्यंत फक्त एका मेटलसाठी आहे ते 0.1 साठी आहे. आणि जनरली आपण जे वापरतो, जे भारतात वापरतो याच्यासाठी ते FAO किंवा USEPचे हे वापरतो आणि निकष वापरतो. आणि भारतात सूक्ष्मजीवाणू जे मायक्रोब्स असतात त्याच्यासाठी कोणतीच लिमिट ठरवल्या गेलेल्या नाही. त्याच्याबद्दल आता प्रयोग चालू आहे त्याच्या कंट्रोल. बापना साहेब, आता आपण जवळपास 100 एकर शेती गेल्या 25 वर्षापासून करताय, त्याच्यामुळे आमच्या प्रेक्षकांना याच्याविषयी खूप उत्सुकता आहे की नक्की हे पाणी जे आहे त्या पाण्यावर कशा प्रकारे प्रक्रिया करून आपण ते पाणी वापरलं आणि त्याच्यातून चांगल्या पद्धतीचं आपण अगदी निर्यातक्षम उत्पादन घेतलं. म्हणजे मित्र, सांगायला आनंद वाटतो की बापना साहेब असे आहेत की ज्यांचं द्राक्ष जी आहेत ती युरोपियन मार्केटमध्ये निर्यात होतात आणि जो काही पेस्टिसाइड रेसिड्यू म्हणजे कीटकनाशक उर्वरित अंश जे आहे त्याच्या तपासणीमध्ये एकदा देखील त्यांचे सॅम्पल्स मला वाटतं फेल नाही गेले. हे खूप मोठं अचिव्हमेंट आहे. बापना साहेब, काय सांगू शकता याच्या संदर्भात? आम्ही 2000 सालापासून द्राक्ष युरोप आणि युकेला निर्यात करतो आणि ह्या 2000 सालापासून ते आज 2015 पर्यंत
दरवर्षी साधारण आमचे 23 प्लॉटचे 23 सॅम्पल दरवर्षी तपासले जातात. परंतु आजपर्यंत एकही सॅम्पल ना इथे भारतात फेल झाला, ना युरोपमध्ये फेल झाला, ना UK मध्ये फेल झाला. कधीही पुन्हा तपासणी करण्याची कधी वेळ आली नाही. आणि त्याचं बेसिक नियोजन आम्ही पूर्वीपासून ठेवतो, राईट फ्रॉम छाटणीपासून ते माल हार्वेस्टिंगपर्यंत. आणि त्याच्याबरोबर आमच्याकडे असलेल्या जैविक तंत्रज्ञानाचा वापर हा खरा मुख्य स्रोत आहे याला दुरुस्त ठेवण्यासाठी. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट सांगण्यासारखी 2010 मध्ये भारताच्या द्राक्षांमध्ये क्लोरोमिक्वेट क्लोराईड या केमिकलमुळे युरोपमध्ये सर्व द्राक्ष रिजेक्ट झाली होती. भारतातून एकमेव बाफना फार्म असं होतं ज्याचे 100% द्राक्ष एकही सॅम्पल फेल नव्हता. आणि त्याचं फक्त कारण आहे की जैविकचा वापर करून आम्ही त्या 2000 सालापासून त्याच्यावरती काम करीत आहोत. 5 PhD सायंटिस्ट, 15 MSc लोक या विषयावरती संशोधनाचं काम करतायत. आणि याच्यावरती आम्ही चांगल्या प्रकारे नाही, ही तर यशोगाथा आहे. परंतु याच्या पलीकडे जाऊन जे काही दूषित पाणी आता आपण बघितलं त्याचा तुम्ही वापर कसा करताय शेतीसाठी ते दूषित पाणी संदर्भात मला वाटतं स्लाइड्स पण आहेत आपल्याकडे. हो, आपल्याकडे म्हणजे पाण्याची आज जर पाहिली आपण तर आमच्याकडे उपलब्ध असलेले सर्व प्रकारचे पाणी हे कमाल मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त क्लोराईड आणि सोडियम असलेले आहेत. आणि या परिस्थितीमध्ये आम्ही जैविकचा वापर करून हे क्लोराईड आणि सोडियमचे घटक घटवण्यास, नियंत्रण मिळवण्यास सक्सेस झालेलो आहोत. त्याच्यामध्ये आपल्याकडे ठीक आहे, आपण याच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. कारण एक प्रेक्षक आपल्याला फोनवरून ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ इच्छितात. विमल तारी म्हणून आहे सिंधुदुर्गवरनं. आपला प्रश्न विचारा. हा प्रश्न विचारते की मी वापरली गावात आहे तर इथे 21 वर्ष आहे. जिथे जांभळाची झाडं असतात ना ऍक्च्युली तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही. हा, नीट विचारा, स्पष्ट. तारी मॅडम, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा, तो आवाज पण इथपर्यंत येतोय आणि मग तुम्ही प्रश्न विचारा. हा, तर काय आहे ते हे आहे ना, जांभळाची झाडं जिथे आमच्या जागेने घेतली ना तिथे 5 जांभळाची झाडं होती आणि तिथे ज्या विहिरी खणल्या 2 आम्ही, त्याला 12ही महिने पाणी असतं. बर. आणि हे मी आकाशवाणीवर ऐकलं होतं, तिथे जांभळाची झाडं आहे, तिथे जर विहीर खणली तर पाणी भरपूर लागतं आणि साठून राहतं. त्याबद्दल म्हणजे माहिती दिली आहे. नाही तारी मॅडम, आपला प्रश्न म्हणजे आजचा विषय जो आहे तो दूषित पाणी, म्हणजे शहरातून जे काही सांडपाणी जातं त्याचा शेतीसाठी वापर कशा पद्धतीने केला जाऊ शकतो, कारण ही मोठी समस्या आहे आणि फार मोठ्या प्रमाणात हे पाणी उपलब्ध आहे. जिथं आपण बघतो. माझा प्रश्न नंतर कधीतरी घ्या. नाही, प्रश्न विचारा ना तुम्ही. प्रश्न तुम्ही विचारलाच नाही मूळ विषयाच्या संदर्भात, तुम्ही माहिती दिली. प्रश्न आहे का काय आपला? नाही, म्हणजे तेच माझा प्रश्न असा आहे की जांभळाची झाडं लावली आणि तिथं जर विहिरी खणल्या ठिकठिकाणी जिथे हे आहेत ना, मला कुठे जांभळाची झाडं दिसत नाही म्हणजे शेतीच्या कार्यक्रमात बघते तर. नाही मॅडम, आपल्या इकडे आता तुम्ही कोकणातले आहात आणि कोकणामध्येच इथं पालघर आता नवीन जिल्हा झालेला आहे. त्या ठिकाणी बहाडोली नावाची जी जांभळाची जात आहे ती काढली आणि त्याची लागवड केवळ कोकणातच नाही तर आज देशावर म्हणजे सोलापूर, पुणे सारख्या ठिकाणी देखील शेतकऱ्यांनी चांगल्या रीतीने केलेली आहे आणि व्यापारी तत्वावर त्याची पिकं घेत आहेत. धन्यवाद, आपण संपर्क साधला त्याबद्दल. बापना साहेब, आपण सांगत होतात आणि ते प्रेक्षकांना म्हणजे आपल्याला दाखवायचं आहे की ते जे अशुद्ध पाणी आहे ते कोणकोणत्या पद्धतीने तुम्ही वापरलेलं आहे आणि त्याच्यावर फिल्ट्रेशन म्हणा किंवा काय आहे, काय काय. बेसिकली जे इरिगेशनसाठी पाणी आहे ते आपण ड्रीपच्या माध्यमातून देतो. त्याच्यासाठी फिल्ट्रेशन सिस्टीम आहे आणि त्या फिल्टरमधून पुढे हे पाणी अशा पद्धतीने हे अशा प्रकारची फिल्ट्रेशन यंत्रणा आहे. या यंत्रणेतून पाणी फिल्टर होतं आणि ड्रीप वाटे ते झाडाला पोचतं.
परंतु याच्या व्यतिरिक्त कारण आम्ही सगळा माल युरोपमध्ये एक्सपोर्ट करतो, तिथे सर्व प्रकारचे केमिकलचे टेस्टिंग होतात आणि त्या केमिकलमध्ये ह्या पाण्यावाटे कोणतं केमिकल गेलं तर आपल्या द्राक्षाला परिणाम होऊ शकतो. ह्या कारणासाठी आम्ही अशी आरओची सिस्टीम बसवलेली आहे, ज्याचं पाणी फिल्टर करून आम्ही टोटली स्प्रेइंगसाठी आरओचं पाणी वापरतो. अच्छा, म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस पद्धतीने तुम्ही हे करता आणि ते पाणी अगदी तुम्ही स्प्रेइंगसाठी देखील वापरता. हो, मला वाटतं पुढच्या तुमच्या यामध्ये नाही नेक्स्ट हे स्प्रेइंगचं युनिट आहे. म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअरला सुद्धा हे पाणी आम्ही वापरतो. अत्यंत पीजीआर साठी सुद्धा हे पाणी फार चांगलं चालतं. म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे आहेत, संजीवक जे आहेत, त्याच्यासाठी देखील हे पाणी वापरतो. पण त्यासाठी ही पद्धती वापरणं गरजेचं आहे. आता ही पद्धतीने जे संपूर्ण पाणी तुम्ही जे ट्रीट करता, आता सामान्य शेतकऱ्याला आता हे संपूर्ण रिव्हर्स ऑस्मॉसिस आणि ही प्रक्रिया करणं तर शक्य नाही. पण सामान्य शेतकरी जे आहे, आपल्या आजूबाजूचे शेतकरी आहेत किंवा असे नाशिक शहर आहे, नागपूर आहे, औरंगाबाद आहे, असे अनेक ठिकाणी आता ही समस्या आहे. तर त्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याला ह्या पाण्याचा वापर करायचा तर अगदी कमी खर्चामध्ये, म्हणजे वाळू किंवा दगड किंवा याच्या सहाय्याने असं काही फिल्टर करून ते पाणी थोडंसं त्यातले इन्फ्लुएन्स कमी करून वापरता येईल का, काय सांगू शकता? अर्थात आपण इरिगेशनसाठी ते वापरतो, त्याच्यात वाळूमधून फिल्टर होऊन डिस्क फिल्टर मधून फिल्टर होऊन पुढे जात आहे. परंतु स्प्रेइंग मध्ये अशा पाण्यातून जर काही इम्प्युरिटी आली आणि काही केमिकल आले किंवा दुसऱ्या काही घटक आले बायोलॉजिकलचे, जसे ई कोलाई, साल्मोनेला वगैरे असे, तर हे तिथे जर डिटेक्ट झाले तर आपला माल रिजेक्ट होऊ शकतो आणि रिजेक्ट झाला तर फार मोठी समस्या निर्माण होईल. म्हणजे सपोज 2 शेतकऱ्याचा माल जर तिथे रिजेक्ट झाला तर सबंध भारताचा एक्सपोर्ट होण्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. बरोबर. आणि त्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि माझं तर म्हणणं आहे, छोटा शेतकरी असो का मोठा शेतकरी असो, स्प्रेइंगसाठी पाणी आरओचं वापरावं. आरओच्या पाण्यासाठी कॉस्ट जी आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्याची बचत आहे. कारण जे आपण स्प्रेइंगसाठी औषधं वापरतो त्याचं 100% युटिलायझेशन होतं. साध्या पाण्यात वापरलं तर कुठे 50%, कुठे 60%, कुठे 70% असा त्याचा वापर होतो. शेवटी केमिकलची कॉस्ट ही पाण्याच्या कॉस्टपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे आरओचं पाणी स्प्रेइंगसाठी वापरणं कुठेही न परवडणारी गोष्ट नाही आहे. थोडी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल सुरुवातीला, परंतु त्याचा नक्की फायदा आहे. सामान्य शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याला जर अशा पद्धतीने सांडपाण्याचा वापर त्याच्या शेतीमध्ये करायचा आहे तर रिव्हर्स ऑस्मॉसिस ही खर्चिक प्रक्रिया असली तरी ती आवश्यक आहे असं तुम्ही म्हणताय. परंतु ऊसासारखं पीक घ्यायचं आहे किंवा त्या ठिकाणी त्याला चारा पिकं घ्यायची आहेत मकेसारखं, तर त्यासाठी एक सामान्य म्हणजे फर्स्ट फेजला अशी कोणत्या पद्धतीने आपण हे करू शकतो? हो, तर आपण एक स्लाइड पाहू शकतो की दूषित पाण्याचा वापर करून सुरुवातीला आमच्या शेतावरती द्राक्षाच्या पानांची अशी परिस्थिती होत होती. ही सर्व सोडियम आणि क्लोराईड या 2 घटकांच्या कारणामुळे अशी पानं खराब होत होती आणि त्यामुळे आम्हाला उत्पादन मिळत नव्हतं. परंतु 2000 सालाच्या नंतर आम्ही जैविकचा वापर करून आपण पाहू शकता की सोडियमची लेवल 2012 मध्ये 1060 ppm होती, ती 2014 मध्ये 520 ppm झाली. रोज वापरणाऱ्या पाण्यात सोडियम आणि क्लोराईड दोन्ही घटक ऍड होत असताना पाण्याच्या जमिनीतील सोडियमची लेवल कमी होणं अति पाऊस होऊन फ्लश आउट झाल्याशिवाय होऊ शकत नाही. परंतु आमच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, आमची जमीन हलकी आहे, चुनखड 12 ते 20% आहे, सामू त्याचा 7.5च्या पेक्षा जास्ती होता. आणि अशाही परिस्थितीमध्ये ही लेवल मिळवण्यासाठी सतत जैविकचा वापर करून आम्ही त्याचा उपयोग करून घेतला. आणि आता आजच्या परिस्थितीला आमच्या जमिनीमध्ये सबंध टोटल 60 एकर द्राक्षाच्या बागेमध्ये कुठेही एक पान सुद्धा सोडियमने टॉक्सिसिटी आलेला दिसणार नाही. बरोबर. कोणकोणती जैविक खतं आपण वापरली? त्याच्यात मुख्यमध्ये ट्रायकोडर्मा मेन एक काम करतं, ज्याच्या ट्रायकोडर्मा अर्जियानम, विरिडी पेक्षा अर्जियानम जास्त इफेक्टिव्ह वाटला. नंतर पीएसबी आहे, केएसबी आहे, नायट्रोबॅक्टेरिया आहे, याचाही जैविक खताच्या वापरातून आपण याच्यावर डिकम्पोस्टिंग कल्चर एक वापरण्याचा रेग्युलर आमचा. आपल्याला अहमदनगरवरनं घनश्याम जबरे म्हणून फोनवरून काही प्रश्न विचारू इच्छितात. घनश्यामजी, आपला प्रश्न विचारा. घनश्यामजी, प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार.
हा, माझा प्रश्न असा आहे की आपण जे पिण्यासाठी पाणी वापरतो शहरी भागामध्ये, हा बरोबर, हा, तर ते पाणी पूर्ण गावाकडून आणलं जातं, ते शहरात उपलब्ध होत नाही. पण आपल्याला त्याच्या मोबदल्यामध्ये शहराकडून गावाकडे त्याच्या मोबदल्यात काही भेटत नाही. आता यांनी जे प्रयोग केलाय तो खर्चिक प्रयोग आहे, तो शेतकऱ्याला परवडण्यासारखा नाही. पण जर हे तज्ञ लोकांनी जर असं शासनाला उपदेश काही केला, निवेदन दिलं बाबा, तर आपण शहराकडचं पाणी गावाकडे वळवलं जाईल. ह्या गोष्टी जर त्यांना काही करता आलं, शासनाला जागृत करता आलं, कारण हे वैयक्तिक एका माणसाचं काम नाहीये. आता आमच्या खेड्यापाड्याला भरपूर पाण्याची समस्या आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याला भरपूर उत्पन्न मिळेल. हेच पाणी वेस्ट जातंय, तर आपण लाखो लिटर पाणी शहरामध्ये वेस्ट घालतो. नाही ठीक आहे, आता आपला प्रश्न जो आहे तो हे दूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणूनच आपण या ठिकाणी चर्चा करतोय की यांनी जी काही फिल्ट्रेशन सिस्टीम वगैरे बसवलेली आहे ती जरी शक्य जरी नसली तरी आपल्याला जी जैविक खतं आहेत ते अत्यंत नाममात्र किमतीमध्ये मिळतात. मला वाटतं ट्रायकोडर्मा किंवा अझोटोबॅक्टर, रायझोबियम, फॉस्फेट सोल्युलायझिंग बॅक्टेरिया ही जी जैविक खतं आहेत मला वाटतं अगदी 50 रुपये किंवा त्याच्यात 250 ग्रॅमचं वगैरे पाकिट जे आहे तशा स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. शेवटी समस्या आहे आणि समस्येतून आपण हळूहळू त्याच्यातून मार्ग काढायचा आहे. आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. प्रशांतजी, तुमची जी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था आहे तर तुमच्या संस्थेने अशा प्रकारे काही संशोधन केलेलं आहे का की शेतकऱ्याला उपयुक्त ठरू शकतं या दूषित सांडपाण्याच्या वापराच्या संदर्भामध्ये? हां, ते केलेलं आहे आणि अजूनही चालू आहे. त्याच्यात नवीन हे महानगरपालिका जे पाणी शुद्ध करते ते प्रक्रिया त्याची क्षमता पूर्ण भारतामध्ये खूप अपुरी असल्यामुळेच आणि ते खूप खर्चिक आहे. साधारणपणे 100 MLD वॉटर समजा तुम्हाला उपचार करायचा असेल तर त्याला 1 करोड रुपये, ज्याचा संच बसवायचा असेल तर त्याला 1 करोड रुपये खर्च येते. ते सामान्य शेतकऱ्याला जमत नाही म्हणून, आणि सामान्य शेतकरी म्हणूनच ते डायरेक्ट थेट शेतीसाठी वापर करतो. तर यासाठी निरीनी फायटो सिस्टीम जे आहे कन्स्ट्रक्टेड वेटलँड ते सहज उपलब्ध होणारे, शेतीमध्ये उपलब्ध होणारे कमी खर्चिक याच्यात एक संयंत्र तयार केलं आहे. त्याच्यात आपण रेती, दगड आणि माती आणि ज्याप्रमाणे समजा पाणी असेल, पाण्याची जी क्वालिटी असेल त्याप्रमाणे त्या मिक्सरमध्ये आपण चेंजेस करून आणि वनस्पती वापरून आपण हे पाणी शुद्ध करता येतं. पुढे आहे मला वाटतं तुमच्या त्या स्लाइड्सच्या माध्यमातून तुम्ही ते दाखवलेलं आहे ना यामध्ये जे आहे. भावना साहेब आपण बघूया. नाही पुढील या तिथे मागे नाही पुढील आहे त्या स्लाइड्स. पण हे तंत्रज्ञान जे आहे त्याचा वापर जे आहे ते कितपत होतो, म्हणजे तुमचे शास्त्रज्ञ जातात शेतकऱ्यांना, असं गरजू जर शेतकरी जर असेल? आम्ही सध्या आम्हाला जे इंडो युरोपियन प्रोजेक्ट मिळालेला आहे त्याच्यात त्याचं टायटलच जे आहे ते वॉटर फॉर क्रॉप, म्हणजे जे गरीब शेतकऱ्यांसाठी पाण्याच्या दुर्लक्षाचं लक्षात घेऊन याच्यावर प्रयोग चालू आहे. त्या अंतर्गत आम्ही एक शेतकऱ्यांच्या शेतातच हे प्रायोगिक तत्वावर कन्स्ट्रक्टेड वेटलँड म्हणून लावलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले आले आहे. आणि त्याचा खर्चही जो पाण्याच्या उपचारासाठी जो खर्च येतोय साधारणपणे त्याचा खर्च 3 ते 4 रुपये किंवा 5 रुपये इतका खर्च येते, जे की आपण इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट जे महापालिका लावतात किंवा कारखानदार लावतात त्याचा कमी खर्च पर MLD त्याचा येते कमी 15 ते 16 रुपये इतका खर्च येते. आणि याची जी क्षमता म्हणजे इफिशियन्सी आहे, जसं जे घटक आहे जे दूषित करणारे, पाण्याला दूषित करणारे जे घटक आहे ते जवळपास 80 ते 95 पर्यंत ते बॅक्टेरिया, BOD आणि सॉल्ट हे रिमूव्ह करते. हे आता सध्याच्या परिस्थितीवर सिद्ध झाले. अच्छा, आणि हे शेतकरी आपल्याला वापरू शकतात. आपल्या लातूरवरनं एक शेतकरी आहे दत्ता गिरी म्हणून, ते आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. दत्ताजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार साहेब. हा नमस्कार. सर, आपण माती परीक्षण करतो त्याप्रमाणे पाणी परीक्षण आपण जे करतो ना ते कोणत्या पद्धतीने करायचं आणि पाणी आपलं विषारी आहे कसं ओळखायचं?
पापना साहेब, आपण प्रश्न ऐकला असेल की माती परीक्षण करतो त्या पद्धतीने पाणी परीक्षण करून पाणी विषारी आहे किंवा काय आहे हे कसं ओळखायचं? आता पाण्यामध्ये जे घटक आपल्याला दाखवले जातात, शेतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला मुख्य प्रश्न आहे तो सोडियम आणि क्लोराईड ह्या 2 घटकांचा. बरोबर. जे पाण्यातून आपल्याला शेतीसाठी इतर जे घटक आहेत त्याची तपासणीची अजून तरी आपल्याकडे तितकी व्यवस्थित उपलब्धता नाहीये. जी काय सध्याची फॅसिलिटी त्याच्यातून आपल्याला जे पाण्याचे रिपोर्ट मिळतात त्याच्यातून हे 2 घटक आपल्या शेतीत वारंवार ऍड होतात आणि त्याच्यामुळे आपली क्षारपड जमीन होते. ती दुरुस्त करण्यासाठी आपण जैविकचा वापर करून दुरुस्त केली आहे. नाही, मग याच्या तपासणीच्या संदर्भात मला वाटतं महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आहे, त्याच्या प्रत्येक जिल्हा पातळीवर माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळा आहेत. अनेक खाजगी देखील प्रयोगशाळा आता आपल्या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. कृषी विद्यापीठ आहेत आपल्या राज्यामध्ये, 4 कृषी विद्यापीठ आहेत. दापोली या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे, तर राहुरी या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे. तर आपल्या लातूरला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ म्हणून परभणी या ठिकाणी ते विद्यापीठ आहे. तर ह्या विद्यापीठांमध्ये अनेक केंद्रीय संशोधन संस्था आहेत, त्या ठिकाणी देखील माती आणि पाणी परीक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. आणि जसं बापना साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सोडियम आणि क्लोराइड्स हे प्रमुख घटक आहेत आणि याची तपासणी आपल्याला करून ती मिळू शकते की आपल्या पाण्यात त्याचं प्रमाण काय आहे. मग अशी आपण त्या स्लाइडमध्येही बघितलं, ती जी होती तुमची ती पातळी होती, म्हणजे किती पातळी आपल्याला शेती पिकाकरता ग्राह्य आहे आणि इकडे जे आहे ती किती पातळी आपल्याला सापडती आहे. या ठिकाणी या ठिकाणी बघितलं तर कमाल मर्यादा जी आहे ती अत्यंत कमी आहे. आणि पुण्याच्या आसपास जे विहिरी आहेत किंवा भीमा नदी आहे, मुळा मोठा नदी आहे, बोअरवेल्स आहे, कूपनलिका म्हणजे त्याच्यातली पातळी अत्यंत फार मोठ्या प्रमाणात आहे. बापना साहेब, आता शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून मी प्रश्न विचारू इच्छितो की ही जी कमाल पातळी आहे याचे निश्चितच पिकावर आपण बघितलं की तुमचं द्राक्ष पीक हे करपलेलं आहे, त्याची वाढ व्यवस्थित होत नाही, त्याचं उत्पन्न चांगल्या पद्धतीने होत नाही. तर हे जे सोडियम आणि क्लोराईड याचं पाण्यातलं प्रमाण कमी करण्याच्या संदर्भामध्ये अशी काही रासायनिक प्रक्रियेने आपण कमी करू शकतो का की केवळ जैविक घटकच आहेत? याच्यावरती ठोळे साहेबांनी पण काम केलेलं आहे. मगाशीच मी प्रश्न विचारला होता. बरं, आपण सांगा म्हणजे सोडियम आणि क्लोराईडच्या संदर्भात. ऍक्च्युली सोडियम हे जे कमी करण्यासाठी केमिकल जे वापरतात जनरली ते आहेत जिप्सम, म्हणजे कॅल्शियम सल्फेट. त्याच्यानी जे आपण समजा ते वापरलं तर पाण्यातलं ते सोडियमचा हजार्ड कमी होऊन जातो. आणि क्लोराईडचं जे आहे ते जसं स्प्रेइंग केलं, जसं क्लोराईड स्प्रेइंग केलं तर ते वरती हवेत जाऊन ऑक्सिजन येऊन त्याचाही परिणाम कमी होतो, एकदम रिड्यूस होत नाही. माझ्या दृष्टिकोनातून, शेतीच्या दृष्टिकोनातून जर याच्यावरती विचार केला तर सोडियम आणि क्लोराईड हे दोन्ही घटक जे आहेत हे कमी करण्याची जी आत्ताची उपलब्ध साधनं आपल्याला मिळत आहेत, वॉटर सॉफ्टनर सारखी, त्याच्यामधून एक घटक काढतोय तर दुसरा ऍड करून आणखीन पुन्हा दुसरा प्रश्न निर्माण करतोय. त्याच्यावरती आम्ही बरेच वर्ष अजूनही अभ्यास करतोय, अजूनही आम्हाला त्याला पूर्णपणे सोल्युशन मिळालेलं नाही. आता एकमेव पर्याय तोच आहे, तो आरोचा आहे. आणि आरो खर्चिक तर आहेच, त्याच्याशिवाय दुसरा प्रश्न आहे त्याचं वेस्ट वॉटर निघेल त्याचं काय करायचं. सपोज आम्ही स्प्रेइंगसाठी जे पाणी वापरतो त्याच्यातलं निघालेलं पाणी प्रमाण कमी असल्यामुळे नॉर्मल पाण्यात मिसळून ते माध्यमातून तुम्ही सोडियम आणि क्लोराईड कमी करू शकतो. ते कमी केलेलं पाणी तर पण त्याचं वेस्ट वॉटर 60% निघणार, ते कुठे वापरायचं. आणि माझ्यासारख्या शेतीमध्ये जर पर डे पर एकर जर 8-10 हजार लिटर पाणी वापरायचं असेल तर रोजचं किती पाणी निघणार ते. आपण चर्चा अशीच पुढे ठेवूया. बापना साहेब, आपल्याला चंद्रपूरवरनं मधुकर भोयर म्हणून आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. मधुकरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर. हा, बोला मधुकरजी, प्रश्न विचारा. मधुकर भोयर बोलतो, विसापूर, चंद्रपूर. बरोबर, बोला बोला. माझं म्हणणं असं आहे का शौचालयातून बाहेर निघणारं पाणी आहे हे ठिबकद्वारे देता येईल का आपल्या भाजीपाला पिकांना? कशातून बाहेर निघणारं पाणी? शौचालयातून. अच्छा, शौचालयातून घरगुती शौचालयातून बाहेर. आलं लक्षात, आलं लक्षात. घरगुती जे शौचालय आहे त्यातून निघणारं पाणी ठिबकद्वारे आपण शेती पिकाला वापरू शकतो का, काय सांगू शकता साहेब? ते शौचालयातून जे पाणी निघतंय ते स्लरी टाईप असतंय, ते तर ड्रिप मधून देता येणार नाही. ते इतर पिकांमध्ये तुम्ही खत म्हणून, सोनखत म्हणून वापरू शकता. त्याच्यात डिकंपोस्टिंग कल्चर ऍड करून त्याला प्रक्रिया करून नंतरच
बर. परंतु घरगुती भाजीपाला किंवा यासाठी हे वापरू नये असं माझं मत आहे. कारण याच्यामध्ये कसं आहे की जे टॉयलेटमधून जे वेस्ट जातं त्याच्यामध्ये ई कोलाई आणि साल्मोनेला हे 2 मेजर प्रॉब्लेम आहेत बर. की जे माणसाला ताप आणि थंडी वगैरे जे काही प्रकार होतात ते त्याच्यामुळे होतात. तर ते कृपया न वापरलेलं बरं राहील. असं सल्ला आहे की शक्यतो ते वापरू नये, कारण पाण्याची क्वांटिटी देखील ती अत्यंत अल्प असते. धन्यवाद. आता आपण जो शेती संदर्भात ज्यावेळेस आपण चर्चा करतो तर या संदर्भात आपण बघतोय की आपण मगाशी एक स्लाइड बघितली होती की गंगा किंवा हे जी काही रिव्हर आहे त्याच्यामध्ये नत्र आणि स्फुरद याचं प्रमाण जे आहे, तर या ठिकाणी आपण याच्यात स्लाइडवर बघू शकतो की नत्राचं जे प्रमाण आहे ते जवळपास गंगा नदीमध्ये 1% जे कमी पाहिजे ते जवळपास किती आहे? 3.77 म्हणजे 4% पर्यंत आहे. आता आपल्या इकडं खतांचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जसं पंजाब आहे, हरियाणा आहे किंवा ज्या ठिकाणी बागायती क्षेत्र आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होतो. आपल्या महाराष्ट्रात ज्याचा विचार जर केला तर जवळपास 70 लाख मेट्रिक टन एवढा खताचा वापर होतो. आता हा खताचा वापर अनियंत्रित स्वरूपाचा जर असेल किंवा या खताच्या अनियंत्रित वापरातून काही पाणी प्रदूषणाची समस्या निर्माण होते का, त्याच्या संदर्भामध्ये काय अनुभव आहे किंवा काय सांगू शकतो आपण? याच्यामध्ये तर निश्चितच आम्ही शेतकरी बंधू थोडेसे कारणीभूत आहोत. बर. आम्हाला शेतीमध्ये गरज किती आहे आणि आम्ही वापरतो किती याचा कुठलाही ताळमेळ नाही. त्या शेतकऱ्यांनी 4 पोती वापरली, मी 5 का वापरू नये असं आमचे एकमेकात स्पर्धा असते. आणि याच्यातून जे आपण ऊसासारख्या पिकामध्ये पाणी देतो हे सगळं लीच आउट होऊन पाणी भूगर्भात जातं. भूगर्भातलं पाणी पुन्हा पंप करून आपण शेतीत वापरतो आणि दिवसेंदिवस आपली जमीन आपणच खराब करतोय. बरोबर. आपण दुसऱ्याला दोष देण्या अगोदर आपण स्वतःचं घर तपासण्याची फार गरज आहे या विषयामध्ये. आणि आपण सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये सावधानतेची भूमिका बाळगावी. पाण्याचा वापर आवश्यक आहे तेवढाच केला पाहिजे. खताचा वापर पिकाची जमिनीची आपण तपासणी केल्यानंतर किती गरज आहे त्या प्रमाणातच दिलं पाहिजे. बरोबर. आज आमच्याकडे आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे ऊसासारख्या पिकामध्ये जिथे 400-250 रेकमेंडेड डोस आहे पर हेक्टरचा, बरोबर, तिथे 86-82 मध्ये 100 टन ऊस मी काढलाय. बरोबर. पाणी 25,000 ते 30,000 लिटर एकरी वापरतात, मी 15,000 लिटर पाणी वापरतो. तुमचं आहे ते ऊसाचं पिक्चर मला वाटतं त्या ठिकाणी. मित्र हो की दूषित पाण्याची जी समस्या आहे ती केवळ शहरांपुरती मर्यादित आहे किंवा शहरांच्या आसपास मर्यादित आहे असं नाही येतं, ती आपल्या शेतामध्ये देखील तितकीच आहे की आपण आपली शेती पद्धती करत असताना ज्या पद्धतीची रासायनिक खतं वापरतो, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, मिनोटा, पोटॅश, DAP अशी अनेक खतं आपण वापरतो आणि ती जर अनियंत्रित स्वरूपामध्ये जर वापरली तर त्याचे दुष्परिणाम आपले होऊ शकतात. आपल्या पाण्याचा स्रोत दूषित होऊ शकतो. मित्र हो, सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या प्रयत्नातून जे जमीन आरोग्य अभियान आपल्या देशामध्ये सुरू आहे त्या अभियानाच्या माध्यमातून आपल्या राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला येत्या 3 वर्षांमध्ये त्याच्या जमिनीची तपासणी करून जमीन आरोग्य पत्रिका ही दिली जाणार आहे. येत्या 5 डिसेंबरला म्हणजे परवा दिवशी जागतिक मृदा दिन देखील साजरा होतोय. तर या दिनच्या निमित्ताने देखील जमीन आरोग्य पत्रिका प्रातिनिधिक स्वरूपात राज्यातील जवळपास 12 लाख शेतकऱ्यांना त्या वितरित करण्यात येणार आहेत. त्याच्यामुळं आपण आपल्या जमिनीची माती तपासणी करून घेऊन त्या जमिनीमध्ये कोणते अन्न घटक आहेत, कोणते कमी आहेत याचा विचार करून पीक पद्धतीची आपण आखणी केली पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे कमी आहे तेच घटक केवळ कमीत कमी रासायनिक खताच्या वापराच्या माध्यमातून आपण दिले पाहिजे. त्यात जास्तीत जास्त आपण जैविक खताचा वापर, जसं आपण आझोटोबॅक्टर रायझोबियम म्हणतो, जैविक खतं आहेत, सेंद्रिय खतं आहेत. जैविक खतामध्ये जैविक खतांची कामं काय आहेत की जी आपल्या जमिनीत ऑलरेडी फिक्स झालेली डेड खतं आहेत ती उपलब्ध करून देत आहे. तुमचे खर्च कमी होत आहे, तुमचे पैसे वाचतात, तुम्हाला पिकाला चांगलं होत आहे, तुमच्या जमिनीचं आरोग्य चांगलं होत आहे. असे अनेक फायदे आहेत त्याचे. बरोबर. या विषयावर आपण चर्चा करणारच आहोत. आपल्याकडे एक शेतकरी आहे जळगाववरून, दीपक आवारे, ते आपल्या कार्यक्रमात सहभागी घेऊ इच्छितात. दीपकजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, ठवले साहेबांना माझं असं बोलणं आहे, हा, आपलं जे पावसाळ्यात पाणी पडतं ना, बर, तर ते वाहून जाणारं पाणी आपण जर कशामध्ये स्टोरेज केलं, हा, तर ते पाणी आपण जर भाजीपाल्याला कशाला जर स्प्रेला वापरलं, हा, तर पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही आणि त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. तर त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे?
प्रश्न फार उत्तम आहे की पावसाचं पाणी एका ठिकाणी आपण म्हणतो की रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचं पडणारं पाणी साठवून ठेवा, तर म्हणताय की ते पाणी जर आपण फवारणी करता किंवा याच्याकरता जर वापरलं तर त्याचे रिझल्ट मिळत नाहीत किंवा काय आहे याच्या संदर्भात आपण काय सांगू शकता? जे आपण जे पाणी पावसात जे जमिनीवरून वाहत जाणारं जे पाणी असते त्याच्यामध्ये टॉक्सिक केमिकल किंवा मेटल्स हे सारं त्याच्यासोबत येते आणि ते आपण समजा वापरलं तर नॅचरली त्याच्यासाठी दुष्परिणाम तर होणारच आहे. तर जे साठवून ठेवलेलं पाणी पहिले ते एका प्रक्रिया करून सोप्या पद्धतीने जे आम्ही निर्मिती तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे त्याच्यात टाकून समजा ते मग नंतर फवारणी केली तर त्याचे दुष्परिणाम दिसत नाही. थोडंसं मला थोडंसं वेगळं सांगता येईल याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव म्हणून सांगतो की जे रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे त्या पद्धतीने जर पाणी गोळा केलेलं असेल तर पाण्याचा पीएच हा जनरली पावसाच्या पाण्याचा 5 ते 5.5च्या दरम्यान भरतो, तो ऍसिडिक असतो. आता बरेच शेतकरी शेतीमध्ये औषधं फवारणी करण्यासाठी पाण्याचा वापर करताना सायट्रिक ऍसिड टाकतात पीएच कमी करण्यासाठी. तर यांनी प्रथम त्यांच्या पाण्याचा पीएच तपासून घ्यावा आणि त्याच्याप्रमाणे वापर केला तर उलट रिझल्ट जास्त चांगले यायला पाहिजेत. कुठेतरी तंत्रज्ञान चुकलंय ते दुरुस्त केलं पाहिजे. पाणी अगोदर जे रेन हार्वेस्टिंगनी गोळा केलंय ते पहिल्यांदा तपासून पहा, त्याचा पीएच पहा, त्याच्यात असलेले शेतीसाठी जे आपण केमिकल फवारणी करणार आहोत त्याची रिक्वायरमेंट पहा आणि नंतर फवारा, तर असा प्रश्न येणारच नाही. दीपकची मला वाटतं की आपल्या प्रश्नाचं समाधान झालं असेल, कारण आपल्या इथं जरी पावसाचं पाणी आपण त्या ठिकाणी हार्वेस्ट करत असाल तरी ते पाणी ज्या ठिकाणाहून वाहते मूलतः सांगितलं शाहसाहेबांनी की ते ऍसिडिक पाणी असतं आणि त्यात पुन्हा आपण फवारणी करताना त्या ठिकाणी सायट्रिक ऍसिड किंवा अन्य याचं हे टाकतो, तर त्याच्यामुळं त्याची पाण्याचा पीएच तपासणं अत्यंत मूलभूत बाब आहे की जेणेकरून आपला रिझल्ट जो आहे तो आपण म्हणता त्याप्रमाणे समाधानकारक मिळत नाही. बापन साहेब, आपण जशी चर्चा करत होतो जैविक याच्याबाबत म्हणजे मातीचे जमीन आरोग्य, कारण हे दूषित पाणी आणि जमिनीचं आरोग्य त्याच्याचवर मानवी आरोग्य देखील अंतर्भूत आहे. तर याच्यामध्ये आपण जशी जैविक खतं जशी सांगितली त्याच पद्धतीने अनेक सेंद्रिय खतं ज्याचा आपण उल्लेख करतात, अशा प्रकारची कोणकोणती सेंद्रिय खतं जी आहेत जी भूसुधारक जसं जिप्सम आहे, लाईम आहे, ही भूसुधारक अर्थात आता जिप्सम सुद्धा कोणीतरी सल्लागारांचं मत घेऊन नंतर वापरलं पाहिजे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी चुनखडीचं प्रमाण 12% ते 20% आहे अशा ठिकाणी जिप्सम वापरलं तर कदाचित आणखीन प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. तर आपल्या जमिनीची रिक्वायरमेंट तपासून त्यांच्या तांत्रिक सल्ला घेऊन मगच वापरलं पाहिजे. सरसकट जिप्सम कुठेही वापरलं तर कदाचित उलटा पण इफेक्ट होऊ शकतो. बरोबर. दुसरा आपला विषय होता की जैविकचा वापर. 1-2 मिनिटं आपण त्याच्यावर येऊयाच. आपल्याला नाशिकवरनं एक शेतकरी आपल्या कार्यक्रमात सहभाग घेऊ इच्छितात. नाशिकवरनं राजू एकंडे हे आपल्याला काही प्रश्न विचारतात. राजू, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. विहिरीचं पाणी वापरलं चालतं ना शेतीसाठी? काय क्षार वगैरे त्याच्यात चेक केले पाहिजेत? तुम्ही आता कार्यक्रम जर बघत जर असाल तर मगाशीच आपल्याला दाखवलं म्हणजे पुण्याच्या आसपास जे आहे त्या ठिकाणी जी ग्राह्य पातळी आहे सोडियम आणि तुमच्या क्लोराईडची आणि विहिरीतल्या पाण्याची किंवा बोरवेलच्या पाण्याची पातळी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर नक्की मला वाटतं शाहसाहेब तुम्ही काय सांगाल या शेतकऱ्यांचा प्रश्न, म्हणजे जरी रिपिटेशन होत असलं तरी खूप महत्वाचं आहे विहिरीचं पाणी. पाणी आणि माती ह्या 2 मूलभूत गोष्टी आपल्या शेतीमध्ये प्रत्येकाने तपासली पाहिजे. बरोबर. आणि मी तर म्हणतो की कदाचित पाणी आपण एका वेळेस तपासून उपयोग नाही, दर 6 महिन्यांनी तपासलं पाहिजे. बरोबर. अनुभव म्हणून सांगतो की आपल्या भीमेचं पाणी पावसाळ्यामध्ये 150 TDS असतं, तेच पाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये 1000 TDS पर्यंत जातं. बरोबर. याचं कारण असं आहे की पावसाळ्यामध्ये वाहतं पाणी असतं, त्याच्यानंतर केटीवेअर झालेले आहेत, त्याला दरवाजे पडले, पाणी स्टॅग्नंट होतं. आपल्या शेतीमध्ये लोकांनी वारेमाप खतं वापरलेली आहेत, त्याचं लिच आउट होऊन ते पाण्यात जातं आणि त्याचं TDS वाढतो. तर कुठल्याही शेतीचं मूलभूत गरज आहे की पाणी आणि माती तपासून त्याप्रमाणेच निर्णय घ्यायला पाहिजे. पाणी खराब असेल तर त्याचं काय सोल्युशन करायचं याच्यावरती विचार केला पाहिजे. राजूजी, मला वाटतं की आपल्या विहिरीतलं जे पाणी आहे आणि ज्या नाशिक भागातलं आपलं प्रतिनिधित्व करताय त्या ठिकाणी खूप इंटेन्सिव्ह प्रकारचं फार्मिंग केलं जातं आणि निश्चितच जे वारंवार आपण रासायनिक खतं जी वापरतो तर त्याचा
जो भाग आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पोल्यूट करण्यामध्ये जातो, तर त्याच्यामुळे आपण पाणी, जसं साहेबांनी सांगितलं की भीमेचंच पाणी पावसाळ्यामध्ये 150 पर्यंत त्यातलं सॉल्टचं प्रमाण असू शकतं, तर TDS असू शकतं, तर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये जवळपास 1000 पर्यंत म्हणजे 6 पटीने ते वाढतं. त्याच्यामुळं अशा पद्धतीने आपण प्रथमतः आपल्या पाण्याची आणि मातीची तपासणी करून घेणं आणि वारंवार अशा प्रकारे आपल्याला जर जाणवलं त्याचे रिझल्ट योग्य मिळत नाही तर ते करून घेणं आवश्यक आहे. आपण जैविक घटकांच्या बाबत चर्चा करतो, जशी जैविक आपण औषधं किंवा जैविक खतं आपण चर्चा केली, तसंच आपण हिरवळीची खतं किंवा सेंद्रिय खतं त्याच्याबाबत काय सांगू शकता का या प्रकारच्या शेतीमध्ये? अर्थातच आपल्याला जैविकचा वापराविषयी आम्ही आमच्या स्वतःच्या याच्यावरती आम्ही संशोधनामध्ये भर दिला. आज आपल्याकडे 5 PhD सायंटिस्ट त्याच्यावरती काम करतायत आणि मगाशी आपल्याला दाखवल्याप्रमाणे क्षाराची परिस्थिती जिथे 1050 ppm झाली होती ती 1060 ppm ची 3 वर्षानंतर 520 ppm झाली. हे जगामध्ये कुठेही या विषयावरती अजूनपर्यंत उपाययोजना सापडलेली नाही. कदाचित भविष्यामध्ये याचं आपण सांगू शकू. याच्यावरती मेकॅनिझम शोधायचं काम चालू आहे आणि हे मेकॅनिझम शोधलं तर जगामध्ये एक प्रकारचं नवीन काम असेल ते. बरोबर. मला सांगा आता थवले साहेब, म्हणजे आता जसं काही बापना साहेबांनी सांगितलं की हे सोडियमचं प्रमाण त्यांनी जैविक खताच्या माध्यमातून नियंत्रणात आणण्याचं या ठिकाणी आपल्या दिवस हजारावरून जवळपास 500 पर्यंत आलेलं आहे. याच्या संदर्भामध्ये जगात तंत्रज्ञान अजून शोध चालू आहे. तुम्ही काय याच्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन देऊ शकता किंवा सांगू शकता? जगात जसं हे मायक्रोबचं जे जसं हे म्हणलं की याच्यानुसार कमी होतं, पण ते किती प्रमाणात कमी होतं ते आतापर्यंत एवढं सिद्ध झालेलं नाही, पूर्ण टोटल याच्यावर आलेलं नाही. काही झाडं पण लावून जे नुसते सोडियमवर जगतात त्याच्यासाठी पण प्रयोग चालू आहे, त्याचाही इन्व्हेंटरी चालू आहे आणि ते लवकरच लोकांसमोर येईल. आपल्याला सोलापूरवरनं देवीदासजी माने हे एक शेतकरी आपल्या चर्चेमध्ये सहभाग होऊ इच्छितात. देवीदासजी, आपला प्रश्न विचारा. सर, दूषित पाण्यावरती कोणतं चारा पीक चांगल्या प्रतीचं येऊ शकतं आणि ते शेळ्यांसाठी योग्य आहे का? दूषित पाणी तसं आपण थेट दूषित पाणी आपण वापरू शकत नाही, त्याची प्रक्रिया करूनच ते वापरायला लागते, नाहीतर ते मानवी आणि पिकांसाठी आणि जमिनीसाठी पण हानिकारक असते, पशुधनासाठी. बरोबर. मगाशी चर्चेत आपण अनऑफिशियल चर्चा करताना की खूप मोठ्या दूषित पाण्याचे मानवी आरोग्यावर देखील खूप म्हणजे स्किन डिसीजेस वगैरे खूप मोठ्या प्रमाणात मध्ये होतात. आणि पर्टिक्युलरली त्यांचा प्रश्न आहे की शेळीसाठी. बापना साहेब, आता तुम्ही शेतकरी आहात, तुमचंच पाणी पुढे उजनीमध्ये जाते, सोलापूरचे शेतकरी आहेत याच्या संदर्भामध्ये त्यांना काय संदेश? पाणी देवाचं आहे, आपलं नाहीये. जे पाणी आम्हाला मिळालं ते आमचं वापरण्याचं एक विषय आला त्याच्यामध्ये. परंतु दूषित म्हणजे कुठलं आहे तपासल्याशिवाय, त्याचं निदान केल्याशिवाय आपण त्याच्यावरती बोलणं चुकीचं होईल. आपलं पाणी प्रयोगशाळेत तपासायला द्या, त्याचा किती परिणाम त्या पिकावर होणार आहे याचा पहिल्यांदा शोध घ्या आणि नंतर वापरा, असंच मी म्हणू शकेल. कारण 1991 पासून 2000 पर्यंत जे काही डोळे झाकून पाण्याचा आमच्याकडे वापर झाला त्याचे परिणाम आपण बघतो की त्या सोडियममुळे आणि क्लोराईडमुळे आमची शेती खराब झाली. ती पुन्हा 2000 पासून दुरुस्त करून आज 2015 उजाडलंय. तर आपण खराब होण्याच्या अगोदर पाहणी करावी, नंतरच वापर करा. म्हणजे देवीदाससाठीचा संदेश हाच आहे की म्हणजे दूषित पाणी म्हणजे नेमकं काय दूषित आहे, किती प्रमाणात आहे, त्याची तपासणी केल्याशिवाय ठोक पद्धतीने कोणत्या पद्धतीने आपल्याला सांगता येणार नाही. मात्र तरीही त्या पद्धतीने जसं सांगितलं की एक तर पाण्याची तपासणी करून घ्या, रासायनिक खताचा वापर कमी करा आणि हे पाणी जे आहे ती चारा पिकं, मग आता BF10 सारखं आहे किंवा यशवंत आहे, जयवंत आहे यासारखी, परंतु ही मोठ्या जनावरांसाठी म्हणजे गायी म्हशी वगैरे यांच्यासाठी ही चारा पिकं जी आहेत ती घेऊ शकता. परंतु आपण स्वतः प्रयोग करायचा आहे, त्या ठिकाणी एक अनुभव घ्यायचा आहे आणि त्यातून ही जी काही प्रयोगशाळा उपलब्ध आहे त्या माध्यमातून माहिती घेऊन अशा पद्धतीने या पाण्याच्या वापरावर आपण कार्य करू शकतो. पण मला वाटतं की जसं ताक, दहींच्या, जसं आपण मगाशी सांगितलं की ट्रायकोडर्मा किंवा अझोटोबॅक्टर याचा वापरातून आपण सोडियमचं प्रमाण कमी केलेलं आहे, तसं ताक, दहींच्या त्याच्या बाबतीमध्ये आपण काय सांगू शकता का? ऑर्गॅनिक मॅटर वाढवण्यासाठी ह्या गोष्टीचा फारच उपयोग आहे. परंतु प्रत्यक्ष शेतामधली परिस्थिती
फील्ड टू फील्ड वेगळी असते आणि प्रत्येकाला ते पॉसिबल होईलच असं नाही. कोणाचे छोटे क्षेत्र असतात, त्यांना पीक पालट करताना मध्ये गॅप देण्याची तेवढी वेळ नसते, तेवढी मेहनत करायची प्रत्येकाची तयारी नसते. पण अर्थातच आपण विचारल्याप्रमाणे ताक, देंच्या ही हिरवळीची खतं जर आपण केली आणि जमिनीत वारली तर नक्कीच जमिनीचा पोत सुधारेल. बरोबर. आणि त्या जमिनीला आता ज्या ठिकाणी आता हे सगळं दूषित पाणी जे आहे तर त्या ठिकाणी वर्षभर पाणी असतं, मग त्या ठिकाणी जमिनींना विश्रांती पण मिळत नाही, सातत्यानं त्या पाण्याचा वापर होतो. तर म्हणजे जमिनींना कुठेतरी उन्हाळ्यामध्ये थोडीशी विश्रांती देणं, म्हणजे सूर्यप्रकाशाला ते हे करणं, अशा संदर्भातही काही केलं तर मला वाटतं त्या क्षारांच्या प्रमाणावर काय नियंत्रण आपल्याला आणता येऊ शकेल का? असलेल्या परिस्थितीमध्ये लोक थांबायला तयार नाहीयेत. आम्ही इस्रायलला गेलो होतो, तिथली पिकाची पद्धत आहे, फळ पिकामध्ये दर 6 वर्षानंतर 1 वर्ष रेस्ट देतात, पीकच घेत नाही. बरोबर. पण आपली मानसिकता तेवढी व्हायला अजून खूप वेळ लागेल. पहिल्यांदा आहे ते दुरुस्त करून नीट चालवणं गरजेचं आहे. बरोबर बरोबर. म्हणजे साहजिकच आहे की 30 पीक पद्धती आपण त्या शेतीमध्ये घेतो तर त्या शेतीत देखील शोषण मोठ्या प्रमाणात होतं. तर सेंद्रिय पुनर्भरण हे अत्यंत गरजेचं आहे की त्या जमिनीतून जितकं आपण अन्नद्रव्य घेतो तर त्याचं सेंद्रिय पुनर्भरण जर केलं तर जे आपण बायो फर्टिलायझर ज्याला म्हणतो, जैविक खत, ॲझोटोबॅक्टर असेल, रायझोबियम असेल, त्याच्या कार्यक्षमतेसाठी देखील सेंद्रिय पदार्थाची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. तशा पद्धतीने जर केलं तर निश्चितच मला वाटतं की या समस्येच्या माध्यमातून देखील आपण चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकतो. मला वाटतं की तुम्ही आता जे काही विविध प्रयोग करताय त्याच्यामध्ये तुम्ही सबसॉइल ड्रीपचा पण प्रयोग डाळिंबाच्या बाबतीत केलेला आहे, हे दूषित पाण्याचा वापर करून. तर त्या संदर्भामध्ये तुमचा अनुभव जरा सांगा ना. ह्या पाण्याचा वापर करून आम्ही सर्वच जवळजवळ पिकं केलेली आहेत. आम्ही द्राक्ष करतोय, वेगवेगळ्या प्रकारची युरोपमध्ये, युकेमध्ये एक्सपोर्ट करतोय, डाळिंब करतोय. त्याचे डाळिंबामध्ये मेजर प्रश्न आहे तो तेल्या, मर रोग आणि याचा कुजव्याचा. तर ह्या सगळ्यासाठी आम्ही एक संशोधनपर एकच प्रोजेक्ट राबवला आहे, ज्याच्यामध्ये खोडापासून 3 फूट लांब चारही बाजूनी पाणी लांब केलंय आणि सब सरफेस ड्रीप इरिगेशन करून त्याला चांगल्या पद्धतीने आपण जो डाळिंबावरचा मर रोग वगैरे आहे, त्याचबरोबर तेलकट डाग आहे, त्याच्यावर नियंत्रण मिळवलेलं आहे. विशेष बाब म्हणजे बाबा माफ करा की आपला कार्यक्रम जो आहे तो वेळ आपली संपत आलेली आहे. शेतकरी बंधूंनो, आपण दूषित पाण्याचा शेतीसाठी वापर या संदर्भामध्ये तज्ञांकडून या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. आपल्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल दूरदर्शन केंद्राच्या वतीने बापनासाहेब आपलं, तसेच डॉक्टर थोरे साहेब आपलं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. मित्र हो, ह्या कृषी दर्शन कार्यक्रम आपल्याला कसा वाटला किंवा या संदर्भामध्ये आपल्या काही सूचना असतील तर त्यासाठी आम्ही नेहमीच आपल्या सूचनांची वाट बघत असतो. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आपण ईमेलद्वारे देखील आम्हाला संपर्क साधू शकता. कृषीदर्शन@ddkmumbai@gmail.com किंवा कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. आमचा हा जो काही कृषी दर्शन कार्यक्रम आहे तो फेसबुक, यूट्यूब या माध्यमावर, तसेच वेबसाईटवर देखील, सह्याद्री वाहिनीच्या वेबसाईटवर देखील आपल्याला पाहता येऊ शकतो. तो उपलब्ध आहे. आपण त्याचा जरूर लाभ या ठिकाणी घ्या. आणि ह्या ठिकाणी कार्यक्रमात आपण सहभागी झाला त्याबद्दल दूरदर्शन केंद्राच्या वतीने आपले देखील आभार व्यक्त करतो. धन्यवाद.